माहिती आज करू आपण भरेल भेंडी. भेंडी घेतली, कापून घेतली, याला मध्ये मध्ये काप काप देत करून घेतलेला आहे पहा असा. आणि त्याची तयारी बघा, कोथिंबीर कापून गेले, शेंगदाणे आणि लसूण कोथिंबीर वाटून गेली. आपल्याला त्याच्यात आहे ना जिरं, हळद आणि लाल मसाला टाकून घ्यायचा आहे पहा. आणि त्याच्यातच मीठ टाकले. त्याच्यात आपल्याला तेल टाकून घ्यायचं. तेल टाकून आता हे कालून घेऊ आपण. आपल्याला भेंडीचा मसाला तयार झालाय. आता भेंडीमध्ये भरून घेऊ आपण. भेंडी सगळी भरून घेतली. हे भाजं भेंडी भरून घेतलेली मी. शेंगदाण्याचा कूट पॅन तापत ठेवलं, त्याच्यात पहिले तेल टाकून घेऊ. त्याच्यात आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. कढीपत्ता फुलून देऊ चांगला. त्याच्यात हिंग, हळद, थोडा आपला हा मसाला. त्याच्यात आता भेंडी ठेवून घेऊ. आता आपण एक एक अशा सगळ्या भेंड्या ठेवून घेऊ. भेंडी आपली सगळी टाकून झाली. लक्षात राहू द्या, आपण शेंगदाण्याच्या याच्यामध्ये मीठ टाकलं होतं. आता थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला. आणि आता हे हलवून घेऊ आपण हलक्या हाताने. हे आपलं मटेरियल भेंड्यांमधलं बाहेर निघणार नाही. गॅस बारीक केलेला आहे. चला, तर भेंडी आपली होऊन घेऊ. भेंड्यांवर ना आपण झाकण ठेवून वाफेत शिजून घेऊ. आता आपण आहे ना झाकण उघडून बघू भेंड्या कशा झाल्या आपल्या. आता मस्त भेंड्या किती छान झाल्या पहा. वाफेतच शिजले. परफेक्ट एक नंबर भेंडी तयार झाली आपली. वाफेत शिजून घ्यायचं. चला, त्याच्यावरती आपल्याला कोथिंबीर टाकायची. तुम्ही बी नक्की करून बघा. अगदी सोप्या पद्धतीची भेंडी, शेंगदाण्याची भरील भेंडी केलेली आहे. जवळून दाखवते तुम्हाला पहा किती छान झाली पहा. कलरही खूप छान आलाय. अजून 5-1 मिनटं वाफू. चला, आता हे उघडून बघू. माहिती आपली परफेक्ट भेंडी तयार आहे. हो, वाफेत शिजली. एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आपली मस्त भरेल भेंडी तयार झाली. नक्की मैत्रिणींनो तुम्ही करून बघा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये सांगा मसाला भेंडी कशी झाली. सगळ्यांना बाय बाय.